कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा का ती समोर आली ना की मग आयुष्य सुंदर होईल. हा शोध संपेल. प्लीज 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 तिला आज येऊ दे. प्लीज आज येऊ दे. प्लीज आज येऊ दे. काय झालं? अरे केवढा वेळा झाला असता डोळ्यांच्या मागे तू. हा, पहिल्यांदा बघतोय तुला असं यार. आणि हा ते जुगाड बद्दल बोललो त्याबद्दल सॉरी, परत नाही बोललो. अरे तुझे डोळेवाली येणार आहे आज. हा, आणि पक्का येणार आहे मला माहिती. चला सासू मॉम, हाय. सासू मॉम, तुम्ही कशाला ही सगळी फालतूगिरी करत बसताय? हा, इझी पीझी टास्क आहे. माझ्याशी डील करा आणि तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा. दिशा, तुझ्यासारख्या क्रिमिनलशी हात मिळवावे इतके वाईट दिवस आलेले नाहीयेत माझ्यावर. मज्जा आली मला. तुझा हा जो काही ऍटिट्यूड आहे ना, त्या ऍटिट्यूड मुळेच ना मला तुझ्याशी भांडायला अजून मज्जा येते. सासू मॉम, शोधत बसा तुम्ही. डोळे शोधा, कॉन्टेस्ट करा, टाइमपास करा. माझं काय जातं. दिशा, हा आमचा पर्सनल इव्हेंट आहे. तू इथे येण्याची हिंमत कशी केली? सासू मॉम, जिथे तुम्ही तिथे मी. मला करमत नाही ना तुमच्याशिवाय, म्हणून आलीये. आणि तुम्ही या कॉन्टेस्ट मध्ये जर काही चीटिंग वगैरे केली तर, म्हणून आलीये मी इथे तुझ्यावर लक्ष ठेवायला. दिशा, आमची कंपनी सत्य आणि विश्वासावर चालते. तुझ्यासारखी फसवा फसवी नाही करत आम्ही. त्यामुळे शहाणी असशील तर निघ इथून. नाहीये मी शहाणी, त्यामुळे नाही जाणार मी इथून. आणि काय ना अहिल्या, माझा तुझ्यावर काडीभर पण विश्वास नाहीये. त्यामुळे मला स्वतःला इथे थांबून व्यवस्थित लक्ष द्यायला लागणार आहे. दिशा, कचरा ना उकिरड्यावरच चांगला दिसतो. त्यामुळे तुझ्यासारखी घाण आम्हाला आमच्या आजूबाजूला सुद्धा नकोय. अहिल्या, अहिल्या, हिम्मत वाढत चालली हा तुझी. मला ढकललंस तू या दिशाला. तू ना आता फक्त बघच. नाही हा लोगो मी माझ्या नावावर करून घेतला ना तर नाव नाही लावणार. दिशा, चल निघ इथून. ए ए, आवाज वाढवून असत्याला सत्य करता येत नाही. हा लोगो आमचा आहे आणि आमचाच राहणार. तू कर तुला हवे तेवढे प्रयत्न. तुम्ही दोघं लक्ष ठेवा, ही परत आत येता कामा नये. ती डोळेवाली मुलगी मिळावी म्हणून आदित्य सर लईच खटपट करतायत. काय झालं असेल तिकडं? मी काल आदित्य सरांना सांगायला पाहिजे होतं का की ती मुलगी मीच आहे म्हणून. जर आज तिकडं दुसरीच कुठली तरी मुलगी येऊन ते माझेच डोळे आहेत असं म्हणून तिनं फसवलं तर. मी सांगितलं असतं तर माझ्यामुळं देवी आई आणि आदित्य सरांमधलं नातं बिघडलं असतं. काय चूक काय बरोबर काय बी कळना झाले मला.
काय विचार करतेस पारू? अच्छा अच्छा अच्छा, तिकडे कॉन्टेस्टला जायचा विचार करतेस का तू? बोल बोल ना. दामिनी मॅडम, तिकडं खोटी नाटी कोणीतरी मुलगी येईल आणि म्हणाल की हे माझेच डोळे आहेत म्हणून, आणि मग दिशा मॅडम आपल्याला आपला लोगो सोडायला भाग पाडतील. तिला काय वाटलं ही एकटीच हुशार आहे? करेक्ट बोलतेस तू, खूप विचार करतेस ग पारू. तू ना तू सोड. मी जे काही बोललीये तुला, जे काही समजावलंय ना ते सोडून दे. तुला वाटतंय ना जायचंय, जा नाही. तुला त्या माय लेकरात भांडणं लावायची आहेत ना, म्हणून जायचंय ना तिथे? नाही नाही. मग हे दिलंय ते काम करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही, कळलं का? करते. आइए आइए. सो या, गुड आफ्टरनून एव्हरीवन. तुम्हाला माहित असेल तुम्हाला इथे का बोलवलंय ते. म्हणजे आपल्या लोगोच्या जवळपास जाणाऱ्या मुलींनाच आपण बोलवलंय. आणि तुमच्यातल्या काही मुली अशाही आहेत ज्यांचे फोटोशूट हरीशने केले होते. सो होपफुली आपल्याला आपली लोगोवाली मुलगी सापडेल. आणि आमच्या ह्या लोगोला जो पुरस्कार मिळालाय, तर तो पुरस्कार ह्या मुलीसोबत शेअर करावा, त्याचं क्रेडिट ह्या मुलीसोबत शेअर करावा, म्हणून सुद्धा तिचा शोध आम्ही घेतोय. तयार आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका मॉडेलला शोधतोय. खरं तर हा एक उलटा प्रवास आहे. त्या मॉडेलचे डोळे आपल्याकडे आहे पण चेहरा नाहीये. तर त्या डोळ्यांशी ज्या मुलीचे डोळे मॅच होतील अशा लकी मुलीला आज आपण शोधून काढू. सो इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीचा फोटो क्लिक केला जाईल. एकीकडे ओरिजिनल डोळे असतील आणि दुसरीकडे आपल्या मॉडेलचे डोळे असतील. सो दोन्ही डोळे स्कॅन करून मॅच केले जातील आणि स्क्रीनवर आपल्याला फायनल रिझल्ट दिसेल. जर डोळे मॅच झाले तर स्क्रीनवर ग्रीन टेक येईल आणि जर मॅच नाही झाले तर रेड क्रॉस येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.